जय जय श्री कृष्ण श्री दत्ता, जय श्री चक्रपाणी श्री प्रभु कैवल्यनाथा। जयाचे निवारे संसार व्यथा, दया नमो श्री चक्रधरा। जिने निवारे संसार व्यथा, दया नमो श्री चक्रधरा। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। ईश्वरीय कृपा शक्तीच्या तथा प्रसन्नतारूप मनोधर्माच्या या परम पवित्र स्थळी संपन्न होत असलेला आजचा हा श्री गुरुस्मृती पुरस्कार सोहळा, या सोहळ्यामध्ये या सोहळ्याच्या निमित्ताने या अनुषंगाने संपन्न होत असलेले ही धर्मसभा आणि विविध कार्यक्रमाचं आयोजन या सोहळ्यामध्ये आपण कालपासून अनुभवतोय आणि आजचा मुख्य कार्यक्रम म्हणजेच हा गुरुपूजन अथवा गुरुस्मृती पुरस्कार सोहळा आपण इथे संपन्न करत आहोत। बंधूंनो, आपल्या जीवनाला खऱ्या अर्थानं पवित्रपण यावं, स्वच्छ निर्मळपण यावं याकरता त्या गुरुविषयीचा आदर भाव श्रद्धा, त्यांच्याविषयी असलेली प्रेम आवड ही व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आपण इथे दरवर्षी आयोजित करत असतो, जेणेकरून त्या गुरुचे गुण उपकार एखाद्याला निमित्त करून आपण चिरंतन आणि सदोदित ते स्मरत असतो। म्हणूनच आजचा हा गुरुस्मृती पुरस्कार सोहळा आपण इथे संपन्न करत आहोत आणि त्या अनुषंगाने संपन्न होत असलेली आजची ही धार्मिक सभा, आजच्या या धर्मसभेला लाभलेले अध्यक्ष परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय उपाध्य कुलाचार्य आचार्य प्रवर वर्धनस्थ रणाईचे बाबाजी, त्याचप्रमाणे परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर कवीश्वर कुलाचार्य कनाशी येथील बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय तरडगाव निवासी बाबाजी आणि त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय लोणखेडा निवासी येथील बाबाजी, आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय फलटण येथील कापूस तळणीकर बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय शिक्रापूर येथील बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय ज्यांना आपण बंधूंनो आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वोच्च असा पुरस्कार बहाल करणार आहोत, असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय प्राध्यापक महंत श्री राजधर बाबा शास्त्री मराठे सांगवी बुद्रुक, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय रुद्रपूर निवासी शिवातकर बाबाजी, त्याचप्रमाणे वांबुरी येथून उपस्थित झालेले आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय सात्विक मुनीजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय फलटण निवासी मुकुंदराज बाबाजी, त्याचप्रमाणे तिन्नीवाडी येथून उपस्थित झालेले आदरणीय श्रद्धेय इंबुरकर बाबाजी, श्रामपूर येथून उपस्थित झालेले आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पंत बाबाजी आणि या धर्मसंवर्धक तपोनिधी कैवल्यवासी वत्सलाबाई या ज्ञानपीठावर उपस्थित असलेले सर्वच वंदनीय पूजनीय सभेचे शृंगार, विद्येचे भांडार
हे सर्वच प्रत्येकाचा नामोल्लेख न करता त्यांच्या चरणी साष्टांग दंडोत करतो आणि समोर उपस्थित असलेले सर्वात आदरणीय श्रद्धेय वंदनीय पूजनीय संत महंत वासनिक बंधू भगिनींनो आणि बालगोपालांनो, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत। राजकीय क्षेत्रातील, औद्योगिक क्षेत्रातील सर्वच मान्यवरांना मी दंडवत करून माझ्या या 2 शब्दांना सुरुवात करतो। बंधूंनो, आजचा हा सोहळा म्हणजे खरोखरच ईश्वरीय साधकाला ज्या गोष्टीची आवश्यकता असते, ईश्वराला तोषवण्यासाठी आणि ईश्वराला संतुष्ट करण्यासाठी जे आपण अथक असे प्रयत्न करत असतो, त्यासाठी बरीच आपल्या जीवनामध्ये धावपळ करत असतो की त्या परमेश्वराला संतुष्ट कसं करावं, प्राप्त कसं करावं, त्याचे विविध अंग आपल्या या पंथामध्ये पाहावयास मिळतात। गुरुचं चिंतन, मनन, निधिध्यासन, स्मरण, बरेचशा काही अशा गोष्टी आहेत की ते परमेश्वरापर्यंत, त्या परमेश्वराच्या मनोधर्माला प्राप्त करण्याच्या आपल्याला बऱ्याचशा अशा गोष्टी त्या प्राप्त करून देऊ शकतात। म्हणूनच त्याकरता आपल्या जीवनाला एक पवित्रपण, स्वच्छ, निर्मळपण यावं म्हणून या आश्रमस्थ सर्व साधकांनी आयोजित केलेला हा जो काय गुरु स्मृती पुरस्कार सोहळा आहे, नववे खास करून विशेष करून आज प्राप्त करून दिले अग्रगण्य म्हणून आपण ज्यांचा नामोल्लेख करतो असे विविध क्षेत्रातील, आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वच आदरणीय संतगण आपल्या समोर उपस्थित आहेत। कुणाचा नामोल्लेख न करता आपल्या सर्वांना जे व्यासपीठावर दिसतात हे सर्वच त्या गुरुच्या प्रसन्नतेचे पुरुष आहेत, आभाराचे पुरुष आहेत आणि अशा या व्यक्तीला ज्या गुरुच्या धाटणीतून आपल्या पंथाची सेवा करण्यासाठी बाहेर गेलेत, ज्या गुरूंचा आपण ओळख करून दिले, असे आमचे परमादरणीय, परमश्रद्धेय, प्रातस्मरणीय साहित्याचार्य वांबुरी निवासी मामाजी त्यांच्या प्रेरणेतूनच हा कार्यक्रम आपण आता इथे संपन्न करत आहोत। या द्वय गुरुवर्यांच्या उपस्थितीत अर्थात आपल्या सर्वांना श्रुतच आहे की वांबुरी निवासी गुरुवर्यांची प्रकृती स्वास्थ्य ठीक नसताना आजच्या या कार्यक्रमासाठी त्यांचं कासवेचेरी दृष्टांते शुभचिंतन आपल्या सतत पाठीशी आहे आणि त्यांच्या प्रेरणेतूनच आज हा आपण इथे कार्यक्रम संपन्न करतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं द्वादश पर्व अर्थात तपपूर्ती सोहळा आपण इथे संपन्न केलेला आहे। विविध कार्यक्रमाचं आयोजन इथे संपन्न केलं। त्यात प्रथमतः श्री गुरुस्मृती पुरस्कार सोहळा, या सोहळ्याचे निमित्त असं आहे की बंधूंनो, ज्या गुरुने आपल्याला धर्म दाखवला, माळेकाराचे दृष्टांत उजू मार्गे लावले, त्या गुरुचे गुण उपकार आपण या सोहळ्याने आपण आठवू शकतो। त्यानंतर ग्रंथ विमोचन, या सोहळ्याच्या निमित्ताने इथे ग्रंथ विमोचन सुद्धा आपण इथे करत असतो। नववे, जिथे आम्ही कमी तिथे ग्रंथ हे काम करतात, या धर्माचे ज्ञान ते आपल्याला देतात। त्यामुळे विविध ग्रंथांचं विमोचन सोहळा सुद्धा आपण इथे पार पाडत असतो। त्यानंतर मंदिर वर्धापन दिन, या मंदिर वर्धापन दिनामध्ये हा सोहळा जो आपण संपन्न करतो, आपल्या आचाराची आणि विचाराची वृद्धिंगता व्हावी याकरता हा सोहळा आपण इथे संपन्न करतो। आणि वार्षिक यात्रा महोत्सव याकरता आपण इथे साजरा करत असतो की दरवर्षी जे परिसरातील पंचक्रोशीतील जी काही सद्भक्त मंडळी आहेत त्यांच्यातील धर्म जागृत करण्याचं कार्य ही वार्षिक यात्रा महोत्सव करत असते। त्यानंतर श्री पंचावतार उपहार महोत्सव, या पंचावतार उपहार महोत्सवामध्ये बाई जीवजीवार्चन घडे पर ईश्वरार्चन कहीची घडे,
परंतु असन्निधानामध्ये आपल्याला त्याप्रत पोहोचण्यासाठी एक ईश्वराचं भजन पूजन हेही फार महत्वाचं आहे। याकरता आपण तो सोहळा इथे संपन्न करत असतो। आणि अपूर्व भेटकाळ, त्यानंतर अपूर्व भेटकाळ एकमेका भेटलिया हे भेटल्याचा पाड जाय। बंधूंनो, खरोखरच प्रत्यक्ष परमेश्वर भेटल्याचा आनंद प्राप्त होण्यासाठी आपल्याला हा अपूर्व भेटकाळ विधी इथं आपण संपन्न करत असतो। त्यानंतर द्वादश अधिष्ठान, द्वादश अधिष्ठान, द्वादश या शब्दाला आपल्या पंथामध्ये फार असं महत्व आहे बंधूंनो। आणि अधिष्ठान जिथे असेल, सामर्थ्य जिथे असेल, तिथे आपल्या हृदयातील भक्तीचा संचार स्रोत अविरतपणे सदोदित आपल्या पाठीशी राहो याची ग्वाही देण्यासाठी द्वादश अधिष्ठानाचा हा समारोह आपण इथे संपन्न करत असतो। त्यानंतर द्वादश अधिकरण, अधिकरण भज्य होय पूज्य होय। बंधूंना आपल्याला सर्वांना श्रुतच आहे, जास्त काही ज्ञान पाजळण्याची इथे काही गरज नाही, सर्वच ज्ञानीजन इथे बसलेले आहेत। म्हणून कमी शब्दामध्ये मी माझा मांडण्याचा प्रयत्न करतो, कारण खापर कोणाच्या डोक्यावर फोडायला नको। म्हणून द्वादश देवपूजा वंदन, बंधूंनो, द्वादश देवपूजा वंदन गेल्या 12 दिवसापासून आपण सर्व साधनदात्याशी स्वामींचे मूर्तिनिष्ठ प्रसाद वंदन अलभ्य असा लाभ आपल्याला इथे प्राप्त करून दिलेला आहे। कारण तेच भजन, तेच वंदन आपल्याला त्या परमेश्वराच्या लीळेला, स्मरणाला, चिंतनाला आणि मननाला कारण आहे। म्हणूनच त्याकरता आपल्याला हा देवपूजा विधी इथे संपन्न करून दिलेला आहे। त्यानंतर द्वादश पारायण प्रातःकाळी 7 वाजेपासून देवपूजा झाल्यावरती आपण इथे ईशस्तुती करत होतो आणि द्वादश दीप प्रज्वलन, त्यानंतर आपल्या सर्वांच्या समोर आज साक्षीनं इथे द्वादश दीप प्रज्वलन करण्यात आलेलं आहे। बरेचसे असे दीप इथे प्रज्वलित केलेत की जेणेकरून आपल्या अंतःकरणामध्ये अशा या जणू काही जिज्ञासा दीप, भजन दीप, ज्ञान दीप, दास्य दीप हे सर्वच दीप आपल्या अंतःकरणामध्ये सदोदित असे तेवत राहो याकरता हा दीप पर्व सोहळा आपण इथे संपन्न केलेला आहे। त्यानंतर द्वादश पर्याय समर्पण, जे काही आपल्याकडे आहे ते आपण नित्य निरंतर त्या परमेश्वराला आपण समर्पित व्हावं, समर्पित करावं। जे आहे ते तुझंच आहे, माझं काही नाही असं जे काही आपण परमेश्वराला भसतो पुसतो, मा देव देते आपुले, जे काय तू दिले आहेस ते तुलाच अर्पण करणार आहोत। अशा प्रकारचा हा द्वादश पर्व सोहळा बंधूंनो खरोखरच आपल्याला तपपूर्तीकडे घेऊन जातो। म्हणून आणि हे तपपूर्ती साध्य करण्यासाठी आज हा द्वादश पर्व सोहळा इथे संपन्न होतोय। त्याचबरोबर गुरुस्मृती पुरस्कारही इथे संपन्न होतोय। आज ज्यांना आपण हा गुरुस्मृती पुरस्कार देणार आहोत असे परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य तसाच संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य महंत श्री राजधर बाबाजी शास्त्री मराठे हे आपल्या गुरूंच्या सान्निध्यात असताना त्या गुरूंच्या गुण उपकाराचे, ज्ञानाचे, आचरणाचे, विचाराचे धडे स्वतः आत्मसात करून या धर्माच्या साधकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य अविरतपणे संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये म्हटलं तरी कमी आहे। म्हणून आज त्यांना हा आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वोच्च गुरुस्मृती पुरस्कार सोहळा आपण त्यांना प्रदान करत आहोत। जास्त अधिक वेळ न घेता मी या सोहळ्याला नतमस्तक होऊन माझे लांबलेले 2 शब्द संपवतो। दंडवत प्रणाम। टाळ्यांच्या गजरामध्ये या प्रास्ताविक विचाराचा आनंद व्यक्त करूया।